नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीमधील वार्ड नंबर 3 मधील दूषित पाण्यावरून राजकारण शिगेला, प्रशासन मात्र सुस्त। कोगनोळी येथील वार्ड नंबर 3 मधील सोनार आड येथील पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच आतापर्यंत उपलब्ध होता, परंतु या सोनार आडातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरती दूषित व प्रदूषित पाण्याने शिरकाव केल्यामुळे सध्या हे पाणी पिण्यासाठी अयोग्य बनत चाललेले आहे। या संदर्भात ग्रामपंचायतीला आज नुकतेच निवेदन देण्यात आले, परंतु या निवेदनासह अन्य गोष्टींच्या बाबतीत प्रदूषणाची निमित्त करून राजकारण मात्र शिगेला पोचत चाललेले आहे। चला पाहूया याबद्दलच्या काही प्रतिक्रिया। कोगनोळी बर्गे 3 नंबर वार्डमधील लोकांनी विराज जंक्शनची नदीला पाईपलाईन गेलेली आहे। ती पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे रानात पाणी मुरून आडात उतरत आहे। तरी एक आठवडाभर ग्रामस्थांनी पाणी कोणी प्यायला भरू नये। घाण पाणी सगळं आडामध्ये उतरालंय, त्यामुळे पाणी पिऊ नये। पाईपलाईनचं मेजरमेंट घ्यायला सांगितलंय, मेजरमेंट घेऊन पुढचं काम चालू करणार। किती दिवस लागणार? आजच चालू करणार। माणसं लावून द्या की माप काढायला। आम्हाला मेजरमेंट मॅडम दूषित पाणी बंद होणार काय? दूषित पाणी बंद होणार काय? बंद व्हायला आम्ही काळजी घेतो। काळजी नाही हो, प्रत्येक हे आता हे 3-4 झाली आहे, हे आता होत नाहीये तसं। ते दूषित पाणी जे काय येते त्याच्याबद्दल आम्ही पाण्यावर जोडणार आहे। त्या पाण्याचा विचार काय समुद्र नदी पाणी जोडणार। कोगनोळी ग्रामपंचायतमधील वार्ड नंबर 3 मध्ये सध्या सोनार आडापासून येणाऱ्या दूषित पाण्याचा पर्याय म्हणून ग्रामपंचायतचे माजी सदस्य कृष्णा गोजे व सचिन इंगवले यांच्या सर्वांच्या व येथील ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आज नदीचे येणाऱ्या पाण्याचा पर्यायी मार्ग म्हणून नदीचे येणारे पाणी हा पर्याय निघून याचे आज मोजमापन करून हा पिण्याच्या पाण्याचा पर्यायी व्यवस्था आज येथे सगळ्यांच्या सहकार्याने झालेला आहे आणि ग्रामपंचायतने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून उपलब्धता पाण्याची करून द्यावी। वार्ड नंबर 3 मधील सर्व मेंबर निवडणुकीच्या काळात फक्त वार्ड नंबर 3 दिसतो व त्याच्यानंतर आमच्या वार्डमध्ये फक्त एकच ग्रामपंचायतचा सदस्य दिसतो। बाकीचे ग्रामपंचायत सदस्य आमच्याकडे इतर प्रॉब्लेमसाठी येत नाहीत। आमचे धडाडीचे ग्रामपंचायत माजी सदस्य कृष्णा गोजे प्रत्येक वेळी नागरिकांच्या आड अडचणीसाठी इथं उपलब्ध असतात। समाजसेवक पुढचा पण असणार आहे, तो फक्त भोजीच असणार आहे, दुसरा कोण नसणार आहे।